नेते आहेत ते त्यांनी प्रास्ताविक केलंय, अतिशय सुंदर प्रास्ताविक केलंय। त्याचबरोबर ज्या छोट्या छोट्या कन्या होत्या त्यामध्ये एक पेटी वादक होती आणि म्हणणाऱ्या मुली होत्या, तब्बल जी खाली बसली होती। विद्यार्थ्यांनी हे स्वागत गीत गायलं, त्यासाठी मी त्यांचं अगोदर अभिनंदन करतो, सरांचं अभिनंदन करतो की एक चांगली परंपरा, चांगलं नेतृत्व तुमच्या माध्यमातून या विद्यालयाला लाभलेलं आहे। कमी जागेमध्ये शाळा व्यवस्थापन कसं करावं याचं उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी आहे। सरांनी खंत व्यक्त केली की जागा कमी आहे, पण नाही सर, अतिशय व्यवस्थित प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इतकं सोपं पण नाही। शिस्त तर मुलांची दिसली, त्याचबरोबर प्राध्यापक वर्गाची पण शिस्त दिसून आली। त्यासाठी ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला मी प्रथमतः वंदन करतो, आमचे आदरणीय बेरड सर। आहे महोत्सव आहे आणि क्रीडा महोत्सव असल्यानंतर येणं गरजेचं असतं। अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे, परंतु शहरांच्या शब्दाला खूप मोठी किंमत आहे आणि म्हणून मी नाहीच म्हणू शकलो नाही। येतो सर, बरोबर संवाद आला, येतो 1 मिनिट कमी असताना बरोबर आलो मी। आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मी 1991 सालापासून विद्यालयामध्ये काम करतोय एक क्रीडा शिक्षक म्हणून। सुरुवातीला नगरपालिका अंतर्गत विद्यालय होतं माझं आणि महानगरपालिका झाल्यानंतर हे विद्यालय महानगरपालिका अंतर्गत समाविष्ट झालं। माझा आवडता खेळ तसा व्हॉलीबॉल होता, कुस्ती होता, परंतु कधीही त्या संघाला मी मागे पाठवलेलं नाहीये, कारण खेळाला संधी प्राप्त करून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि खेळासाठीच या विद्यालयातून मला मी नजर टाकलेली आहे। कुस्तीची परंपरा मला दिसून आलेली आहे, गोळाफेक ही दिसलेलं आहे, कारण खेळाडूच्या चालण्यावरच लक्ष देतं की इथं कोणता गेम असायला पाहिजे। खो खो दिसलेलंच आहे, त्याबरोबर वैयक्तिक पण गेम दिसून आलेला आहे। ज्यांनी त्यांचा सराव घेतला असेल, त्यांना प्रोत्साहन दिलं असेल, त्या सर्व मार्गदर्शकांचं मी अभिनंदन करतो, ते अभिनंदनास पात्र आहे। खेळ हा जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे। मला क्रिकेट पण खूप आवडतो, कित्येक वर्ष मी क्रिकेट खेळलोय। खो खोला मी जरी प्राचार्य असलो तरी मी स्वतः ग्राउंडवरती सिटी घेऊन असतो। तुमचे बाळगा सर इतर शिक्षक वर्ग आहेत त्यांना माहीत आहे, पण इकडे सर्व उभे आहेत त्यांना पण माहीत आहे की मी ग्राउंडला कंटिन्यू असतो आणि ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा ही खेळाच्या माध्यमातूनच मिळत असते। म्हणून कुठलाही खेळ खेळा तो खेळ विद्यार्थ्याचा आवडीचा असायला पाहिजे, विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण केली पाहिजे। या निमित्तानं एक संदेश मी तुम्हाला देणार आहे की मोबाईल पासून बाळांनो दूर राहा। खूप घातक परिणाम मोबाईलचे आहेत। कामापुरता वापर झाला संपला, परंतु तुम्ही जर मोबाईल घेऊन बसले तर शारीरिक स्थितीच बरोबर मानसिक स्थिती देखील खराब होती। पर्यायी जीवन संदर्भात गुजरातची बातमी तुम्हाला सांगतो। 13 वर्ष वयाच्या मुलीला देखील हार्टचा प्रॉब्लेम झाला। काय झाला की मोबाईलचा परिणाम दिसून आला। आपण तो दिवस स्वीकार केला, परंतु कुठपर्यंत बाकीचे राष्ट्र पैसे कमवायला बसलेले आणि आपलं राष्ट्र आपले जे युवक आहे ते पैसे घालवायला बसलेले, ही मोठी खंत आहे। म्हणून गरजेपुरतं पुढे वापरा, गरज झाली की संपलं। खास करून ज्युनियर कॉलेजच्या मुला मुलींना मला संदेश आहे की मोबाईलचा अतिरेक आपल्या जीवनामध्ये होऊ देऊ नये, कारण आपल्याला राष्ट्र घडवायचे आणि राष्ट्रासाठी ही पिढी महत्वाची आहे आणि ही जर युवा शक्ती वाढायला गेली तर भरती आक्रमण झाल्याशिवाय राहणार नाहीये। म्हणून आपली ताकद आहे, ताकद राष्ट्राच्या विकासासाठी निश्चितपणे वापरावी। सकाळी जर फोन आला काय करू, कार्यक्रमाला येऊ नकोस, तुझा सेपरेटली कार्यक्रम घेईल, पण तुझा खेळातील मेडल
जिंकलेला आहे. माझ्याकडे एक श्याम सानप सरांचा विद्यार्थी मुलगा आहे, माझा विद्यार्थी 12वी सायन्सला आहे. तो नंतर ते सायन्स मुळे करू शकत नाही, त्याला खेळवलंय. तो स्टेट झाला, नॅशनलला क्वालिफाय झाला. आणि खेळाडू हे खेळत असतात, फक्त जिंकणं महत्वाचे आहे. आणि आपल्याकडे अशी मुलं हरली टीम रडतात. अरे खेळामध्ये रडायचं नसतं, लढायचं असतं. मी 1991 पासून 2000 सालापर्यंत सलग 10 वर्ष हरलो. आमच्या मुलं तोंडबारी करायचे, हरलो तोंडबारी काय करायचं, काय गरज नाही, एक बाजूला थांबायचं. आणि तीच धुरा आजपर्यंत चालू आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही खेळतो. अनेक विद्यार्थी खेळाडू खेळले राज्य राष्ट्रीय स्तरावरती. एक मुलगी माझी इंटरनॅशनल झाली. आणि आज मागच्या 3 महिन्यापूर्वी पुणे येथे ती राज्य क्रीडा मार्गदर्शक जॉईन पण झाली. माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयामध्ये शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी प्रमुख अतिथी पौरपुत्ते विद्यालयाचे प्राचार्य बिडवे सर, त्याचबरोबर भाग्य आचार्य बेरड सर, त्याचबरोबर रेणुका माता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडे सर, त्याचबरोबर या ठिकाणी आता जो काही या ठिकाणी सांगितलंय की पुरस्कार दिलेत असे आमचे मित्र कोटकर सर, त्याचबरोबर कदम सर, आणि ज्यांनी प्रास्ताविक केले असे आमचे मित्र हुडे सर, आणि या ठिकाणी जवळजवळ सर्वच शिक्षक, या ठिकाणी शिक्षिका, सर्व माझ्या परिचयाचे आहेत. सगळ्यांचे नाव घेऊ शकतो, परंतु या ठिकाणी वेळाभावी या ठिकाणी सर्व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये अंतर्गत क्रीडा स्पर्धा म्हटलं की सगळ्यात आनंदाचा क्षण हा विद्यार्थ्यांचा असतो. कारण आपण पाहतोय की ह्या स्पर्धा साधारणतः जानेवारीमध्ये होतात आणि जानेवारीमध्ये आपण पाहिलं आता तर उपस्थिती जर पाहिली तर जवळजवळ 100% उपस्थिती असते. आहेत का सगळे उपस्थित आहेत का? म्हणजे 100% उपस्थिती म्हणजे खेळाला तुमच्या दृष्टीने फार असं महत्वाचं स्थान दिलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर खरंच खेळाला आपण खूप महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. शहरी भागामध्ये जर आपण पाहिले म्हणजे पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी जर आपण पाहिले तर विद्यार्थी आता खेळ खेळत नाहीत. म्हणून शालेय जीवनामध्ये आपण कुठला तरी वैयक्तिक खेळ असेल, सांघिक खेळ असेल, कुठला तरी एक खेळ खेळला पाहिजे. आणि त्याची सध्याच्या या जीवनामध्ये गरज आहे. आपण जर या खेळाला करिअर म्हणून जर पाहिलं तर अतिशय आपल्यासाठी चांगली बाब असेल. कारण आपण पाहतोय की अनेक ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, पोलीस भरती असेल, एमपीएससी ची परीक्षा असेल, यूपीएससी ची परीक्षा असेल, या स्पर्धा परीक्षेसाठी खेळाडूंसाठी 5% आरक्षण आहे. आणि मग आपण जर करिअर म्हणून जर पाहिलं तर नक्कीच आपण उच्च पदावर त्या ठिकाणी आपल्याला जाता येईल. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाच्या माध्यमातून तयारी वगैरे करायचंय. आपण पाहतोय की कुठलाही खेळाडू आहे त्या खेळाडूला किती उच्च स्थान दिलं जातं. बक्षीस किंवा आपला भारत देश असेल तर खेळाडूंना खूप महत्वाचं असं स्थान दिलं जातं. बक्षिसांचा वर्षाव केला जातो आणि त्याला एमपीएससी यूपीएससी मध्ये डायरेक्ट पद सुद्धा दिलं जातं. म्हणून आपण खेळाकडे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहतोय की सध्याचं जीवन हे फार गतिमान झालेलं आहे, कोणाला वेळ नाही. आणि मग जर आपण 30च्या पुढे जर पाहिलं, 30 वयाच्या पुढे, म्हणून आपण प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे. व्यायाम आता खूप गरजेचा आहे. शिक्षक ज्यांनी आताच आपल्या समोर सांगितलं की अनेक खेळाडू घडवण्याचं काम केलं, असे आदरणीय बरेच बिडवे सर, त्याचबरोबर दुसरे उद्घाटक पाहुणे असे या ठिकाणी तालुका संघटनेचे, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष
आणि शिक्षक सोसायटीचे संचालक सन्माननीय महेंद्रजी हिंगे सर, विद्यार्थी सर्वच शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो, आताच या ठिकाणी सरांनी सांगितलं की क्रीडेचं महत्व काय आहे. जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. आपल्याला माहिती की क्रीडा ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. लहान बालकापासून वृद्धापर्यंत आपण एक क्रीडा प्रकार पाहतोय. प्रास्ताविकामध्ये या खेळाचं महत्व भोले सरांनी सांगितलेले की आपला फक्त शारीरिक विकास होत नाही, तर आपल्यामध्ये सहकार्याची भावना, निर्णय क्षमता त्या खेळाच्या माध्यमातून वाढत असते. तर वास्तविक पाहता परिस्थिती सर अशी आहे की जर 25 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ जर बघितला तर याच्यामध्ये खूप आपल्याला तफावत आढळते. 25 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की घरातील मुलं जर खेळायला मैदानावरती गेले, सकाळी गेले, तर त्यांना संध्याकाळी बस घरी आणावं लागायचं, शोधून आणावं लागायचं कोणत्या मैदानावर खेळतात आणि कोणता खेळ खेळायचा. ही परिस्थिती 25 वर्षापूर्वीची होती. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की सुट्टीचा दिवस असला की मुलांना बळच म्हणावं लागते, कुठेतरी खेळायला जा, बाहेर जा, मैदानावर जा. कारण आपण एवढे त्या मोबाईल मध्ये आणि इलेक्ट्रॉनिक खेळामध्ये एवढे गुंतलेलो आणि त्यामुळे आपली आजच्या काळामध्ये शारीरिक अधोगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या आजच्या काळामध्ये आपण हा बदल करणं गरजेचं आहे. कारण आपली शारीरिक क्षमता कमी होत चाललेली आहे. आपण एक अर्धा तास ताट उभा राहू शकत नाही, बसू शकत नाही आणि काम सुद्धा करू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे बदललं पाहिजे. खेळाचा आनंद साधारण महत्व सांगत असताना सांगितलं की फक्त आता काही मुलं अभ्यासात असतात, परंतु काही मुलं खेळामध्ये सुद्धा चांगले असतात. नोकरीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. 10वी-12वी साठी सवलतीचे गुण तुम्हाला ठेवलेले आहेत. नोकरीमध्ये 5% आरक्षण आहे. आपल्याकडे जे विजय चौधरी महाराष्ट्र केसरी झाले ते PYSP म्हणून काम करतात. आज या ठिकाणी दुसरे आपले पाहुणे होते की जिल्हा क्रीडा अधिकारी राज्य मार्गदर्शक सन्माननीय ज्ञानदेवजी फुलाने साहेब, ते पण येणार होते. परंतु आजच वाड्या पाप मध्ये महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र केसरी स्पर्धेत या ठिकाणी मैदानाचं भूमिपूजन आहे, तिथं मंत्री महोदय येतात, त्यामुळे साहेब तिथं आलेले नाही. म्हणजे वास्तविक पाहता आपण पाहिजे 10-12 वर्षामध्ये नगर शहरामध्ये तिसऱ्यांदा जवळपास महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती. या खेळाचं आपण त्या ठिकाणी खेळ पाहिले पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे. आपलं आरोग्य आपण जर चांगलं ठेवलं तर सर्व काय आपण काम करू शकतो. आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम चांगल्या पद्धतीने करता येत नाही. त्यासाठी आपण खेळ खेळले पाहिजे. आज या ठिकाणी दिवसभरामध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा होतील. त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. आपल्यामध्ये असणारे जे काही कलागुण असतील त्या कलागुणांचं प्रदर्शन करा. दिवसभर हसा खेळा, पण शिस्त पाळा. शिस्त मात्र अजिबात मोडायची नाही. एवढं बोलून या ठिकाणी या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.